रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या या पहिल्याच दीक्षांत समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती आदरणीय श्री सी.पी. राधाकृष्णनजी, आपले राज्यपाल आदरणीय जिष्णुदेव वर्माजी, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आपले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, आपल्या या विद्यापीठाच्या पहिल्याच कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, या ठिकाणी सर्व अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर्स, विद्यापीठाच्या परिवारातील सर्व परिवारजन, विशेषत्वाने ज्यांचा दीक्षांत समारोह होतोय असे सर्व स्नातक पदवीधर, त्यांचे सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारोहाला या ठिकाणी मी उपस्थित आहे आणि मंगलजींनी सांगितलं त्याप्रमाणे ही गौरवाची गोष्ट आहे की या पहिल्याच समारोहाला माननीय उपराष्ट्रपती महोदय हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरूनच या विद्यापीठाचं महत्त्व किती आहे हे आपण सगळे लक्षात घेऊ शकतो. खरं तर आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 मध्येच कौशल्याचं महत्त्व ओळखलं आणि पहिल्यांदा देशामध्ये कौशल्य विकास विभाग अशा प्रकारचं एक नवीन मंत्रालय सुरू केलं आणि त्यातनं स्किल इंडिया अशा पद्धतीची एक मूव्हमेंट उभी केली. आणि त्याचसोबत महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी लगेच महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलं आणि स्किल इंडियाशी अलाइंड अशा पद्धतीचं कार्य आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. मुळातच माननीय प्रधानमंत्री मोदयांनी हे ओळखलं की आपली डेमोग्राफी जी अत्यंत युथफुल आहे आणि 2020 साली जगातला सर्वाधिक युथफुल पॉप्युलेशन असलेला नेशन असलेला देश हा भारत होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या संपूर्ण स्किल इंडियाची रचना केली. कारण त्यांना हे माहिती होतं की अ डेमोग्राफी विथ स्किल इज डेमोग्राफिक डिव्हिडंड, बट डेमोग्राफी अँड युथफुल डेमोग्राफी विदाउट स्किल इज अ डेमोग्राफिक डिझास्टर. आणि म्हणून अतिशय योग्य वेळी हे इंटरव्हेन्शन झालं आणि त्यातनं देशामध्ये कौशल्य विकासावर प्रचंड मोठा भर आपण दिला. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राने वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले आणि त्यात हे विद्यापीठ आपण तयार केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या कुलगुरूंच्या नेतृत्वामध्ये आणि सगळ्या अकॅडमिक काउन्सिल आणि सगळ्या आमच्या विद्यापीठ परिवाराच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या विद्यापीठाने आपला कारभार चालवला आणि आज पहिला दीक्षांत समारोह होतोय. ही खरोखर मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मगाशी जसं कुलगुरूंनी सांगितलं की अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स असतील, हॅकॅथॉन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे कोलॅबरेशन्स असतील आणि विशेषतः एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह जो मायक्रोसॉफ्टच्या सोबत 10,000 महिलांना
AI ट्रेनिंग देणं हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम या विद्यापीठाने पार पाडला आणि मला असं वाटतं की बदलत्या जगाचा महत्व लक्षात घेऊन त्यामध्ये तंत्रज्ञानासोबत AIचं महत्व लक्षात घेऊन पहिलं पाऊल हे या विद्यापीठाने टाकलं. त्याबद्दल खरं म्हणजे मी विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन देखील करतो. आणि आज